तांदूळ, त्यांना लागणारं खाद्य, वरण भात भाजीसाठी त्यांना आवश्यक असलेलं आमच्या गावामध्ये नळ आहेत, म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्या नळाचं पाणी नको म्हणत होते. आम्हाला स्पेशल टँकर बोलवण्यासाठी त्यांची डिमांड होती. आम्ही 2 दिवस अगोदर टँकर त्यांच्यासाठी स्पेशल बोलवलं. त्यांची बिलं किंवा त्यांना आणलेलं खाद्यपदार्थ त्याची बिलं सुद्धा आपल्याकडे आहेत सर. म्हणजे असं एवढी पूर्वतयारी करून शिवाय आमच्या गावामध्ये शबीना मिरवणूक असते, गावची लाईटिंग, गावचं देवपूजन वगैरे सगळं माहोल एकदम चांगलं तयार झालं होतं. आणि गावची यात्रा वर्षातून एकदाच असते, त्यामुळं पुणेकर मुंबईकर मंडळी आले आणि ह्या गावामध्ये सार्वजनिक एक गाव बैठकीमध्ये जी टीम ठरलेली असते, म्हणजे कमिटी ठरली जाते. आता असं झालंय, ही सगळी टीमची जबाबदारी झाली. तुम्ही तमाशा ठरवला, तुम्ही तुमचं बघा. आणि गावात तमाशा नाही आल्यानंतर तुम्ही सुद्धा एखाद्या कोणत्या तरी गावात राहत असेल, जी कमिटी असते त्याच्यावर पूर्ण दोष दिला जातो. आणि आता अशी परिस्थिती झाली, सगळ्या गावचा झालेला खर्च आता आम्ही गावकऱ्यांना वर्गणी परत दिली. ज्या गावातून वर्गणी रिटर्न द्यावी लागली, कारण कार्यक्रमच झाला नाही. आणि जो मिरवणुकीचा खर्च झाला किंवा देवांचा लाइटिंगचा खर्च, काही फटांगड्याचा खर्च, तो आमच्या खिशातून भरून घेतलाय गावकऱ्यांनी. आणि हे तमाशावाल्यांनी फसून लावला आम्हाला. जर हा तमाशा झाला असता तर आमच्या खिशाला जळ नसती बसली आणि गावकऱ्यांना पण तोंड द्यावं नसते लागले. गावकरी सगळे तमाशा पाहायला जमले होते. गाडी येते तुम्ही सांगत असेल, फोन करतो, प्रत्यक्षात गाडी आली नाही, मग काय झाली होती तर मग प्रत्यक्षात जेव्हा गावकरी विचारायला लागले गाडी येणार आहे का, तमाशा 7 वाजले, 8 वाजले, 8:30 वाजेपर्यंत गावकरी विचारला. त्याच्यानंतर खूप वादविवाद झाले आमच्या बरोबर. कमिटी ह्याला सर्वस्वी जबाबदारी गाव कमिटी असते, यात्रा कमिटी, कारण ती निर्णय घेत असते. गावकरी फक्त पैसे देतात आणि विश्वासाने 2-2, 3-3 हजार रुपये लोक आपल्या हातात आणून देतात. शिवाय कार्यकर्त्यांच्या घरी आणून देतात. आपण त्यांच्या दारात जात नाही. कधी कधी काही लोक एवढे इनामदारीपूर्वक काम करतात, कारण का यात्रा असते आणि त्याच्यामध्ये तमाशा नाही आला म्हणजे सगळी जनतेचा हिरमोड आणि जनता उद्रेक झाली होती. वेळ आली तर काही लोक अशी म्हणत होती का तमाशा मालकाला बोलवा, नाहीतर तुम्ही आमचे पैसे परत द्या. मला असं कळलं तुम्हाला लोक म्हणले का तुम्ही आता साड्या घालून नाचा, असं पण बोलणं. हा, मग बोलतात ना लोक. जे लोक वर्गणी देतात ते लोकांचा रोष राहतोच ना आपल्यावरती, कारण ते पैसे देतात आपल्याला कष्टाचे. आणि आपण त्याचं नियोजन गावच्या म्हणजे गावचं शोभा वाढावी म्हणून तमाशा ठरवतो. आणि वर्षातून एकदा कार्यक्रम असल्यामुळे ती लोक खूप उत्साही असतात. म्हणजे तेच काय, आपण सुद्धा. आता तो जो फेटा लावून फोटो आहे तेच आहेत का? हो, ते स्वतः मालक आहेत. आणि ते मालक सुद्धा त्यांना कोणत्या केल्यानंतर ते मालक स्वतः सांगत होते आम्हाला, म्हणजे ते भालेराव म्हणून मालक आहेत, ते स्वतः सांगत होते आम्हाला. आणि त्याच्यानंतर आम्ही जेव्हा जुन्नरवरनं काही पाहुणे मंडळ आमचे येत होते, तेव्हा पुतळ्यापाशी त्यांचे भालेराव ह्याच तमाशाची एक स्कॉर्पिओ बोलेरो गाडी त्या चौकात उभी होती, जुन्नरच्या आपल्या छत्रपती चौकामध्ये. म्हणजे एवढी फसवणूक केली त्या व्यक्तीने. मालक कोण आहे, हे आहेत की ढवळपुरीकर हिरामन ढवळपुरीकर त्यांच्याशी? म्हणजे हो, झाले त्यांच्याबरोबर. ते स्वतःच त्यांचाच फोन चालू आहे. त्यांच्या पॅम्पलेट असलेले 6 पैकी त्यांचाच फोन लागत होता. ते काय म्हणतात आता त्यांनी फोनच स्विच ऑफ केलाय. आणि काल आम्ही ज्यावेळेस दुसऱ्या नंबरवरनं कोणत्या, आता गावातलं ते ट्रूकॉलरमुळे त्यांना ओळखू यायला लागले. दुसऱ्या नंबरवरनं फोन केला तर ते म्हणले, आम्ही त्यांना विचारलं, क्रॉस चेकिंग केली, सुपारी आहे का, कुठं आम्हाला येत आहे आमची 17 तारखेला आहे का. ते स्पष्ट हा बोलले, सर हा आहे आमच्या का, पण 1.5 लाख रुपये होतील. म्हणजे परवा तुम्ही आले हो, त्यावेळी तर काय काय साहित्य होतं? परवा आम्ही सर जुन्नर पोलीस चौकीला एक लेखी अर्ज दिला. आमच्या म्हणजे 3 तारखेलाच आमच्या यात्रा दिवशी यात्रा गावाला आणि कार्यकर्ते नारंगाव जुन्नरला फिरतात. 2-2 वाजेपर्यंत सर इथं आम्ही होतं. पोलीस चौकीला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याबाबत एक लेखी अर्ज दिलेला आहे आम्ही. त्याच्यानंतर आम्ही अवचर साहेबांनी त्यांना सांगितलं इथं पोलीस चौकीला यांच्यासोबत 1-2 व्यक्ती जा आणि म्हणजे आमच्या सिक्युरिटीसाठी किंवा काही वादविवाद होऊ नये म्हणून त्यांनी त्याच्यानंतर आम्ही नारंगाव पोलीस चौकीला आलो. तिथून 2 व्यक्तींसोबत आम्ही ते मुळेच ते पण मुळेच होते, म्हणजे इथले युनियनचे अध्यक्ष आहेत ते. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आम्ही इथं चर्चा केली. त्यावेळेस त्यांचं साहित्य इथं होतं. म्हणजे कुठं होतं दाखवू शकता? हो, इथं साहित्य होतं सर. इथं ते ताडपत्री घातलेली होती. पावसाच्या वातावरणात ताडपत्री घातले आणि त्याच्या खाली साहित्य होतं भरपूर. तिथं जो फोटो दिसतोय ते केस वाढवले, ते कोण आहेत? ते स्वतः मालक आहेत. काय नाव आहे त्यांचं? भालेराव म्हणून. भालेराव? हो, स्वतः सर. किती महिला वगैरे होत्या काय तुम्हाला सांगितलं करारामध्ये? हा, ऍग्रीमेंट करताना आम्हाला 15 महिला सांगितल्या होत्या आणि 56 लोकांचा पूर्ण सेटअप आहे असं सांगितलं होतं आणि 4 गाड्या. आता जे तुम्ही जे सांगितलं का इथं काय यांचे कपडे का काय होतं ते नाही, इथं काहीच नाही सर. आज त्यांना कुणकुण लागली म्हणून का? हा, कुणकुण लागले आणि इथं चर्चा झालीच होती. त्याच्यानंतर इथल्या युनियनने त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट पण केलेला आहे काही गोष्टीमध्ये.
तर आता आमची मागणी आहे अशीच आहे सर, जेणेकरून आम्हाला त्याचे नुकसान भरपाई होईल. जेणेकरून ह्या ॲग्रीमेंटमध्ये त्यांनी पूर्णपणे स्पष्ट लिहिलेलं आहे सर, नैसर्गिक कारणामुळे अगर कोणत्याही कारणाने प्रयोग बंद पडल्यास संपूर्ण बिदागी घेतली जाईल. समजा ह्या ॲग्रीमेंट करताना आपण आपल्या जबाबदारीवर ॲग्रीमेंट लिहून देतो, कारण याच्यावर कमिटीच्या 9-10 लोकांच्या सह्या असतात, यांची जबाबदारी असते. आणि ते जर कार्यक्रम बंद पडला तर त्यांनी ॲग्रीमेंटमध्ये लिहिले पूर्ण पैसे परत रिटर्न द्यावे लागतील. समजा कार्यक्रम बंद झाला नाही कारणामुळे हा तर पैसे द्यावे लागतील. मला सांगा, इथं मोहित मुळे यांच्याशी भेटले ते कोण आहेत? ते आविष्कार मुळ्यांना फोन केला होता आम्ही, त्यांनी आज बोलवलं होतं आम्हाला. ते कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष युनियनच्या उपाध्यक्ष काहीतरी अध्यक्षांना फोन केला होता आविष्कार मुळ्यांना. त्यांनी आम्हाला आज बोलवलं होतं, म्हणे आम्ही त्यांना बोलून घेतो आणि आपण काहीतरी त्याच्यातून सोल्युशन काढू. तर सोल्युशन तर काहीच निघालं नाही. तेच त्यांच्या कार्यक्रमानिमित्त बाहेर गेलेत आणि त्यांना फोन केल्यानंतर 1-1.5 तासाने तेच आले. कोण आलं? ते मोहित मुळे. ते काय म्हणतात आता? ते जबाबदारी घेत आहेत? नाही, ते जबाबदारी घेत नाही. ते म्हणतात पूर्ण कमिटी आमचे निर्णय घेईल, तो निर्णय आम्हाला मान्य राहील, आम्ही वैयक्तिक जबाबदारी घेत नाही. आणि वैयक्तिक जबाबदारी जर घेत नाही, आता पूर्वीचं उदाहरण झालं ते गाड्याचं मारामारीचं, ते गारगावचं, त्यावेळेस ह्यांच्या युनियनने लीड घेतलं, त्यामुळे त्यांना न्याय मिळाला. तर आता जर त्यावेळेस त्यांना न्याय मिळतो, म्हणजे ह्यांच्या युनियन त्यांच्यावर अन्याय झाला तर ह्यांची युनियन एकत्र येते. आणि जर सर्वसाधारण व्यक्तीवर किंवा आता ग्रामस्थांवर, आता एखाद्या गावावर त्यांनी जवळजवळ 3रा प्रोग्राम आहे याचा, ह्यांनी कॅन्सल केलाय, असे 3 गाव आहेत शिवली मिळून, 3 गावांवर ते अन्याय झालेला ह्यांना सण होतोय. ह्यांच्यावर अन्याय झाला का ह्यांनी आवाज उठवायचा ना, आम्ही काय करायचं? शिवाय ॲडव्हान्स घेतात ना, ते आगाऊ रक्कम घेतली 7-7 हजार रुपये. आमच्याकडे फोटो आहे सर, मी स्वतः हाताने इथं हे होतं कॉत होता त्यांचा, त्या कॉतवर पैसे देताना फोटो काढलेत माझे. यात्रा किती तारखेला होती? 3 तारखेला. 3 एप्रिल. हो, 3 एप्रिल. करार कधी केला होता? 17 मार्चला. रुपयाला सुपारी दिली होती? 1,07,000. तुम्ही जे मगाशी म्हणाले की बाबा तमाशा मालकांवर कलाकारांवर जर अन्याय झाला तर त्यांची युनियन असते, हो, आणि ग्राहकांची फसवणूक झाली तर मग युनियन कुठे जाते? हो. मोहित सावंत काय म्हणाले? ते बोलले आम्ही आमच्या कमिटीला विचार वैयक्तिक निर्णय घेऊ शकतो. ते काय आपल्या निर्णय घेत होते? चला. शिवली ग्रामस्थ आहेत आणि त्यांचा तमाशाचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता. सुपारी ठरवून ते तमाशा मंडळ तिथं पोहोचलं नाही. गावाला मालकांनी फसवणूक केली, लवडणूक केली, तुमच्यावर प्रॉब्लेम झाला तर तुमची सगळी युनियन जागी होती. 100% सर. आता त्यांनी कोण जबाबदार? 2 दिवसापूर्वी त्यांचा कार्यक्रम होता, पण त्यांच्या गावात कार्यक्रम गेला नाही. आता नेमकी तो माणूस आल्याशिवाय आपल्याला त्याची अडचण नाही कळणार, पण त्याचा आता मोबाईल बंद लागतोय. त्याची अशी आम्हाला बातमी आली वाणी साहेब की तो आजारी कुठल्या तरी हॉस्पिटलला आहे. पण मी आता ग्रामस्थांची सगळी इतंभूत माहिती घेतली, त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. आता इथं बी तमाशा पंढरीमध्ये 2-4 जण जबाबदार व्यक्ती, पण ते आता सध्या इथं नाहीत. त्यांच्याशी मी फोनवर बोललो, त्यांनी एकच सांगितलं, आपण आता उद्या बी आमच्या इथं मोठी कमिटी बसणार आहे नारायणगाव ग्रामस्थांची. उद्या 100% तुमचा विषय होईल आणि 100% वाणी साहेब जबाबदारीने सांगतोय बरं का, 100% त्यांना न्याय मिळून देऊ आपण. न्याय मिळून म्हणजे काय? पैसे द्या, आर्थिक न्याय मिळून देऊ. त्यांचं म्हणणं आहे ना, आमचं नुकसान झालं आर्थिक, शेवटी इथं बी समजा आपल्या तमाशावर अन्याय झाला तर आपण 100% गावाकडून पैसे घेतो. सर तुम्ही त्यांना ॲडव्हान्सची रक्कम देणार का पूर्ण रक्कम देणार? पूर्ण रक्कम देणार. ॲडव्हान्स सगळं रक्कम त्यांची जे काही ठरलेलं असेल त्याची रक्कम पूर्णपणे 100% देण्याचा आपण प्रयत्न करतोय. फक्त विषय असा की तो हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे आपलं कॉन्टॅक्ट होत नाही त्याच्याशी. समजा ते तमाशाचा मालक म्हणाला माझ्याकडे पैसेच नाही, मग तुम्ही सगळी मंडळी काय करणार? नाही सर, इथं त्याला दरवर्षी तमाशा धंदा करावा यायला लागतो, असं तो जबाबदारी टाकणार नाही. 3-4 लोकांची फसवणूक झाली. नाही, तक्रार फक्त आपली यांच्याकडे एकच तक्रार आलेली. शेवटाची त्यांची काय झाली ते आपल्याला माहित नाही. जे आपल्याकडे आलं ते आपण सादर केलं त्यांच्या पुढे. तुम्हाला काय माहिती 3-4 लोकांचा प्रॉब्लेम झाला असं? कारण का त्या दिवशी आम्ही आलो होतो ना रात्री 2 वाजता इथं, त्यावेळेस इथं जे लोक जमलेली होती आणि ती लोक सांगत होती या असे पण 2 कार्यक्रमाला ते गेले नाही. आणि आत्ता त्याच्यानंतर सुद्धा आम्हाला असं कळलं का ते अजूनही 2 कार्यक्रम जे घेतले तिथं पण ते ॲग्रीमेंट केले त्यांनी काहीतरी. नाही सर, आता याच्यात एक महत्त्वाचा विषय असा आहे की ठीक आहे, आता हे ग्रामस्थ कशा नारायणगाव पंढरीला आले, तसं अजून कोणी आलेलं नाही. त्याच्यामुळे आपण ब्लेम नाही करू शकत की तो त्या गावात कार्यक्रमाला गेला नाही. यांची तर फसवणूक झाली ना? 100% झाली सर. यांची फसवणूक झाली. यांना 100% नाही आपण देऊ. काय मागणी आता? काय नाही पाहिजे सर, जसे ते आपल्याकडून न कार्यक्रम करता सुद्धा पैसे घेऊन जात आहेत ना, मग आपल्याला पण न कार्यक्रम करता म्हणजे आपले पण फसवून झाले तेवढे जी ठरलेली रक्कम आहे आणि झालेला खर्च गावचा आणि यायचा जायचा 4था हेल्पता
हो 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 तो 100% पूर्ण खर्च द्यावा आणि आपले जे हाल झाले ते सोडूनच द्या, म्हणजे बरं का? जे निघाले ते सोडून द्या. संदीप भाऊ मगाशी यांना मगाशी मी आता 2-4 जणांशी आम्ही बोललो सगळे आम्ही 100% यांच्या बाजूने वाणी साहेब झाली आता घडलेली घटना दुर्दैवी आहे, तमाशा त्यांच्या गावात गेला नाही असं ही तर कधी होत नाही, हे पहिल्यांदा घडले. त्याच्यामुळे आमचे जबाबदार 2-4 जण येऊ द्या तुम्हाला आता. पण हां पाडाचे जे मालक आहे हम्म. त्यांनी यापूर्वी तमाशा कुठे केलं का कुठल्या गावांनी, का पहिल्यांदाच इकडे आले? नाही नाही 2 वर्षापासून रावटी आहे त्यांची. मी तुम्हाला सांगतो ना, हे पहिल्यांदा असं घडले तमाशा पण रीतपीच्या गावात तमाशा गेला नाही. मोहित भाऊ, आता तुम्ही म्हणताय का ते आजारी आहेत, तर त्यांनी एका अननोन नंबरवरून त्यांना फोन परवा फोन केला होता. तर त्यावेळी त्यांनी फोन उचलला आणि हे असं त्यांना विचारलं, म्हणजे नाव चुकीचं सांगून की आम्हाला मिळेल का, तर ते म्हणाले आहे तारीख. काय झालं सांग ना. हो, परवा दिवशी फोन केला होता सकाळी 9-9:30ला मी फोन केला आणि त्यांना म्हणला सर आमच्या गावची यात्रा आहे 17 तारखेला, तर तमाशा मिळेल का, नाही का आपला कॉन्टॅक्ट झाला होता यापूर्वी म्हणला. मी त्यांना समजून दिलं नाही, दुसऱ्या अननोन नंबरवरनं केला, कारण का गावातून जेवढे फोन जातात कार्यकर्त्यांचे सगळे नंबर त्यांनी ट्रूकॉलरला चेक करून त्याच्या लक्षात आलेलं आहे. त्याच्यानंतर ते म्हणले हो आहे तारीख खाली, पण 1.5 लाख रुपये सुपारी होईल, असं सुद्धा तो बोलला. बरं का सर, आता याच्यात मी जबाबदारीने परत सांगतोय, जर ते असे जर ग्रामस्थांची कुठल्याही ग्रामस्थांची फसवणूक करत असेल यांची तर नुकसान भरपाई देऊ, पण तो तमाशा भविष्यात ह्या तमाशा पंढरीत दिसणार नाही, याची जबाबदारी आम्ही घेऊ. शेवटी तमाशा पंढरी महत्वाची. फौजदारी केल्याशिवाय राहणार नाही. हो, मी आजही त्यांना सांगतोय तुम्ही नारायणगाव पोलीस स्टेशनला रितसर कंप्लीट करा. फौजदारी बोलते. हे सगळे जबाबदार लोक आहेत, सर आपण आहे ना कंप्लेंट नाही ऐका ना सर, एनसी नका नोंदवू, तुमची रितसर कारवाई करा. तुमच्या हा करार तुम्ही दाखवलाय ना, या कराराप्रमाणे कारवाई आम्ही तर करूच. तमाशा पंढरी नारायणगाव 100% कारवाई करणार तर करणार, यात दुमत असायचं काय कारण नाही, पण तुमच्या ग्रामस्थांच्या वतीने कारवाई झाली पाहिजे. पण आता तुम्ही आता सगळं याचं आयोजन नियोजन म्हणजे तुम्ही एक मान्यवर आहात तिथले, आता तिथं ते दिसतंय हिरामन ढवळपुरीकर सर. हो, दिसतंय. काय करणार आता, ते फलक काढणार, काय करणार? नाही सर, तो रावटी काढायला तो नारायणगावलाच यावं लागेल त्याला. त्या रावटीच्या जवळ मी आता मागाशी सांगितलं 30-35 हजार रुपये रावटीची किंमत आहे आणि बाकीचे काय 10-20 हजार असत. तो काय असं वाऱ्यावर सोडणार नाही तो आला तर कुणीतरी मॅनेजर येईलच, आम्ही तसं काढून देणार नाही. हा मॅटर निस्तरल्याशिवाय त्याला इथून सुटका नाही. तमाशा पंढरी बदनाम होतो ना असं. 100% होती सर, 100%. सर, ढवळपुरीकर नाव त्यांचं पण आहे, ढवळपुरीकर नाव आमचं पण आहे. आमचा चंद्रकांत ढवळपुरीकर, यांचे चिरंजीव किरण कुमार ढवळपुरीकर, त्यांचं हिरामन ढवळपुरीकर, स गौरी पुणेकर. त्यांनी तमाशा त्या गावात तमाशा ठरवला आणि त्या गावात तमाशा नाही आला नाही, त्याच्यामुळे ढवळपुरीकर नाव परिणाम होतो ना. मी आता त्यांच्या ढवळपुरी म्हणजे गावात नावाची बी कॉपी केली त्यांनी, हा असं म्हणणे. नाही, ते नाही कॉपी नाही, ते ढवळपुरीचे जे ते पण मी आता सर त्यांच्या गावात एक जबाबदार व्यक्तीला फोन केला, त्यांनी सांगितलं तिथे काही गावात नाही, आता फक्त एकदा कॉन्टॅक्ट होते, त्यांचा नंबर आता बंद लागतो. कॉन्टॅक्ट झाला कुठे असू द्या, ते काही महाराष्ट्र सोडून जाणार नाही. मोहित भाऊ, पण तुम्ही कॅमेरावर बोलताय, या लोकांना न्याय मिळाला नाही, 100% आम्ही तुमच्या ऑफिसवर आंदोलन करू. 100% सर, 100%. तुमच्यावर जेव्हा कलाकारांना मारहाण झाली आम्ही तुमच्या बाजूने आलो होतो. 100% सर, ग्रामस्थांना जर मी न्याय जबाबदारीने मिळाला, सांगतोय 100% त्यांना न्याय देऊ, तुमच्यावर बाकी नाही तर त्याला सुट्टी नाही. आंदोलन करू. शेवटी तमाशा पंढरी लोक आज महाराष्ट्रात सर तमाशा पंढरी फेमस आहे, इथं जबाबदारीने लोक तमाशा ठरवायला येतात. फक्त त्यांनी इथं जर फसवणूक नाही झाली पाहिजे. सांगितलं नुकसान भरपाई द्यायला त्यांनी दिली नाही, मग कसं तुम्ही यांची नाही देणार सर, तू का देणार नाही, त्याला इथं यावं लागेल का नाही, त्यांना इथं यायचं ना, कार्यक्रम सादर करायचेत ना पुढच्या वर्षी. त्याला परत पुढच्या वर्षी तमाशा थोडी बंद करणार आहे तू एका कार्यक्रमासाठी. तो काय करेल ते करेल, हमी तुम्ही घेतलेली आहे. 100%. हो, धन्यवाद. हो, आता मोहित भाऊंनी हमी घेतलेली आहे, तुमचे पैसे परत मिळणार आहे. तमाशा पंढरीबद्दल तुमचं काय मत? सर म्हणजे पूर्वीपासून नारंगाव तमाशा केंद्र आणि खूप पॉप्युलर, म्हणजे माझं बाहेरचं येणे जाणं असतं, म्हणजे बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये जुन्नर आणि नारंगाव म्हणलं तर तमाशा म्हणून नारंगाव आणि जुन्नर ओळखलं जातं, आणि शिवनेरी किल्ल्याच्यामुळं तर ते नाव कुठंतरी बदनाम व्हायला लागले. हां, म्हणजे जुन्नर तालुक्यातलंच आमचं गाव, इथून जवळ 30-35 किलोमीटर, आणि आमच्यावरच अन्याय, म्हणजे हे काय झालं, दगडाला मारल्यासारखी अवस्था झाली. यांनी हमी घेतलेले पैसे परत मिळणार आहे, तुमच्या भावना काय? नाही, आम्ही खूपच म्हणजे थोडासा जो मानसिक ताण होता गावकऱ्यांचा, आमच्यावर दबाव होता. आता आम्ही गावकऱ्यांना सांगू शकतो परत पैसे मिळणार आहेत, आम्ही थोडंसं आमचं बोलण्याचा फ्लो गावात वाढेल, कारण का आतापर्यंत तमाशा न गेल्यामुळे आम्ही थोडंसं लपझपीचेच तोंड करत होतो. म्हणजे खरं म्हणजे गावात गेले का कोणी तर का रे तमाशा नाही आला, हा तुमच्या बापाचे पैसे आहेत का, असेच लोक बोलत होते आम्हाला. पण आता कमी कमी आम्ही जर हमी घेतली त्यांच्या युनियन कडून, त्यांच्या अध्यक्षाकडून हमी घेतली, तमाशाचे पैसे आपल्याला पुन्हा भेटणार आहेत.
थोडं आम्हाला म्हणजे 70% नाही सर, तरी आम्ही आधार त्यांच्या वाटलेला आहे. कॉन्टॅक्ट मध्ये राहू ना. मोहित भाऊ किती दिवस लागतील? नाही असा दिवस नाही सांगतात वाणी साहेब, हा फक्त एकदा महिना कॉन्टॅक्ट. एप्रिल आहे, एप्रिल फुल तर नाही ना होणार? नाही 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 सर, मी जबाबदारीने तुम्हाला सांगतो शेवटी. हो का, मला ह्या तमाशाला कलंक लागला नाही पाहिजे. लक्षात घ्या, इथं वर्षानुवर्ष अनेक पिढ्यांपासून तमाशा चालत आलेले आहे. हे बदनाम नाही झाले पाहिजे पंढरी, हे दुसरं हेतू काय नाही आपला. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.